भीतीपुढे झुकणारी आई आणि तिच्यासमोर उभा असलेला वडील. आज ठरणार होतं कायराचं भविष्य. कधी कधी आयुष्यातला सगळ्यात मोठा शत्रू बाहेरचा नसतो, तो आपल्या मनात लपलेला असतो, भीतीच्या रूपात. भीती जी आपल्याला थांबवते, लढण्याऐवजी पळायला शिकवते आणि हळूहळू आपल्याकडून सगळंच हिरवून घेते. पण जेव्हा तीच भीती आपल्या स्वतःपुरती राहत नाही, तर आपल्या माणसांच्या आयुष्यावर परिणाम करू लागते, तेव्हा मात्र निर्णय घ्यावाच लागतो. पळायचं की उभं राहून लढायचं. आज अग्नी आणि नीराच्या आयुष्यात हाच प्रश्न समोर उभा होता. तर सुरू करूया अग्नीर भाग 66. भुवन आणि माईकला तर अग्नीने मुंबईला जाण्याविषयी सांगितले होते, पण नीराचं काय? ती खरंच त्याचं म्हणणं समजून घेईल का? जेव्हा श्रीकांतच्या नावाने एवढी घाबरते, तेव्हा त्याच्या विरोधात उभं राहून त्याचा सामना कसा करेल? असे एक नाही अनेक प्रश्न अग्नीच्या समोर उभे होते. त्यात पार्टीमध्ये मीडिया सुद्धा असणार आणि मीडियासमोर पहिल्यांदा त्यांचं लग्न अनाऊन्स होणार होतं. तर मीडियासमोर नीरा श्रीकांतला पाहून कशी रिॲक्ट करेल? पार्टीमध्ये मोठे मोठे बिझनेसमॅन लोकांना बोलवण्यात येणार होतं. त्यामुळे जर त्या ठिकाणी काही गोंधळ झालाच तर त्याचा त्याला काही फरक पडत नव्हता. पण नीरा, तिच्या नावासोबत त्याला कोणत्याही प्रकारची चुकीची बातमी पसरू द्यायची नव्हती. या सगळ्याचा विचार करत तो कॉटला टेकून डोळे बंद करून बसला असताना त्याला नीरा आल्याची चाहूल लागली. त्याने डोळे उघडून पाहिले तर ती नेहमीप्रमाणे कायराला व्यवस्थित झोपवून पाण्याचा जार घेऊन बेडरूम मध्ये येत होती. त्याने त्याचा एक हात पुढे करत तिला जवळ येण्यास खुणावलं. तसं ती स्माईल करत त्याच्या जवळ येऊन बसली. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? बराच वेळ झाला ती त्याच्या खांद्यावर डोकं टेकून बसली होती. त्याने त्याच्या एका हाताने तिला जवळ घेऊन तळहात तिच्या दंडावर हळूहळू फिरवत होता, पण बोलत काही नव्हता. त्याच्या मनात काहीतरी गोंधळ सुरू आहे एवढं तर तिला त्याच्या वागण्यावरून कळलं होतं. म्हणून तिने मान वर करत त्याच्याकडे पाहत विचारलं, नाही, काही नाही. कायरा झोपली? त्याने तिच्या प्रश्नाचं उत्तर न देताच तिला दुसरा प्रश्न केला. त्यावर तिने आता मांडी घालत त्याच्याकडे तोंड सरळ करत बसून घेतलं आणि त्याला म्हटली, सोना मॅडमची आठवण येते का? की काही असं आहे जे मला सांगण्यासारखं नाही? तिच्या या प्रश्नावर त्याने तिच्याकडे पाहिलं आणि तिला म्हणाला, नाही, तसं काही विशेष नाही. फक्त मी असा विचार करत होतो. त्याने एक मोठा पॉज घेतला आणि पुन्हा तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. मला असं वाटत होतं, जर भविष्यात तो श्रीकांत तुझ्या समोर आला तर तू कसं रिॲक्ट करशील? त्याने तिला फक्त श्रीकांतचं नाव घेत विचारलं, पण त्याच्या विचारण्यावरच तिचे डोळे मोठे झाले आणि तिने पटकन त्याचा हात पकडला आणि त्याला म्हणाली, तो का येईल? तिच्या या प्रश्नासोबत तिच्या मनातली भीती वर डोकं काढू लागली. का नाही येऊ शकत? येऊ शकतो ना. कोणी कुठेही जाऊ शकतो. त्याला इथे बँगलोरला यायला आणि आपल्याला मुंबई जायला कोणी अडवू थोडीच शकतं. त्याने मुंबईचं नाव काढता बरोबर ती पुन्हा अग्नीच्या बाजूला सरकली आणि त्याच्या दंडाला तिच्या दोन्ही हातांनी घट्ट पकडत त्यात मान घुसळत त्याला म्हणाली, नाही, मी घरातच राहील. कुठेच बाहेर जाणार नाही. मुंबईला तर नाहीच नाही. श्रीकांतच्या नुसत्या नावाने तिला एवढी भीती वाटत होती, तर आता मात्र अग्नीला बोलायला काहीच उरले नाही आणि तो पुन्हा तिला कसं समजवावं यावर विचार करत बसला आणि ती मात्र त्याच्या दंडाला धरून तोंडातल्या तोंडात नाही चा जप करत होती. मला काय वाटतं,
आता आपण लवकरच कायराच्या ऍडमिशनचा विचार केला पाहिजे. त्याने तिला थोडं शांत होऊ दिलं आणि मग पुन्हा एकदा दुसऱ्या बाजूने विषय छेडला. हा, हो हो, म्हणजे मी तुम्हाला मागे पण बोलली होती, आपण घेऊया, याच वर्षी घेऊ. कायराचा विषय निघाला तशी तिची भीती कमी झाली आणि ती त्या विषयावर तिचं मत सांगू लागली. मी काही स्टडी सेंटर आणि स्कूलचे नाव सर्च करून ठेवले आहेत. एकदा जर तुम्ही बघून घेतलं असतं तर म्हणजे तुमच्या पण विचारात अजून काही नावं असतील तर आपल्याला यावर लवकर डिसिजन घ्यायला बरं होईल. आता त्याला कायरा नावाचा एक आशेचा किरण दिसू लागला. हो, लोटस गुरुकुलचं नाव तू ऐकलं आहे का? ती स्कूल आपल्या कायरासाठी एकदम बेस्ट राहील. लोटस गुरुकुलमध्ये जे टीचर आहेत ते सगळे हायली क्वालिफाईड आहेत. त्या स्कूलमध्ये प्रत्येक मुलाकडे विशेष लक्ष दिले जाते. तसेच आपल्यासारख्या बऱ्याच बिझनेसमॅनचे पूर्व तिथे असल्यामुळे सिक्युरिटीचीही व्यवस्था त्यांनी केली आहे. तो तिला लोटस गुरुकुल बद्दल भरभरून सांगत होता आणि ती मात्र विचार करत होती की तिने बँगलोरच्या सगळ्यात चांगल्या चांगल्या शाळांबद्दल माहिती सर्च केली, पण तिने हे नाव ऐकलं सुद्धा नव्हतं. कुठे आली ही स्कूल? या स्कूलचं नाव मी कसं ऐकलं नाही? तिने न राहून त्याला प्रश्न केला. अगं, मुंबईला आपला जो बंगला आहे ना, तिथून 10-15 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि त्या स्कूलचे ट्रस्टी स्वामी आचार्य नंदजी आपल्या मासाहेब यांच्या ओळखीतलेच आहे. त्यामुळे त्यांना आपल्या कायराची पहिले असलेली फिजिकल कंडिशन समजावून सांगायला आपल्याला सोपं पडेल. तो अगदी टिपिकल मिडल क्लास पालकांसारखा तिला समजावून सांगत होता. वास्तविक पाहता अग्नी राठोड हे नावच असं होतं की कायराला तिथेच काय तर पूर्ण जगभरात कुठेही ऍडमिशनसाठी कोणीही रोखू शकत नव्हतं. उलट तिचं ऍडमिशन ज्या शाळेमध्ये होईल त्या शाळेचे भाव तर आपोआपच चढणार होते. पण नीरा, ती मात्र पुन्हा एकदा मुंबई या शब्दामध्ये अडकून पडली. कायरा? मुंबई? नाही 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 नाही, कायरा मुंबई नाही जाणार. मी तिला मुंबई नाही जाऊ देणार. तिची पकड त्याच्या दंडावर पुन्हा घट्ट झाली आणि ती तिची मान नकारात हलवत त्याला सांगू लागली. आणि का नाही जाणार हो कायरा मुंबईला? त्याने तिच्याकडे बघत आवाज वाढवत विचारलं. तो 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 तिथे असतो मुंबईला. तो तो तिला दूर करेल माझ्यापासून. दूर? मी तिला माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार. नाही जाऊ देणार. प्लीज प्लीज तुम्ही समजून घ्या. मी तिला माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार. त्याच्या आवाजाचा टप्पा वाढला असताना सुद्धा ती त्याला नकार देत होती, कारण तिला त्याची नाही तर श्रीकांतची भीती वाटत होती. हो, जशी तू स्वतः घाबरून इकडे तिकडे पळत फिरलीस तसं शिकव आता कायराला. त्याने असं म्हणताच तिने मान वर करून त्याच्याकडे बघितलं. जर त्याने पहिल्यांदा तुझ्यावर हात उचलला तेव्हाच एखादी वस्तू धरून त्याच्या डोक्यात मारली असती तर तुझ्यावर एवढा प्रसंग कधी ओढवलाच नसता. पण नाही, आपल्यासाठी तर तो आपला नवरा म्हणजे देव होता ना. मग देवाने काहीही केलं तर तो प्रसाद म्हणून गोड मानून घ्यायचा, नाही का? त्याने बोलता बोलता तिचे हात त्याच्या दंडावरून बाजूला केले आणि तो कॉटवरून खाली उतरला. ठीक आहे, तू पहिल्यांदा हिम्मत नाही करू शकली, पण केव्हा तरी तर करायची होती. असं म्हणतात की स्त्रीमध्ये जसं दुर्गाचं रूप असतं तसं कालीमातेचंही रूप असतं. तर त्याला केव्हा तरी तर तुझ्यातली कालीमाता दाखवायची होती. पण नाही, आपल्याला तर फक्त सहन करायचं होतं. मग त्याने आपल्यासोबत कसाही व्यवहार केला तरी आपल्याला तो चालणार होता. का नीरा, का? भूमी आणि बबलूचा आधार तुझ्या पाठीशी असताना तू एक वेळाही हिम्मत करून का बघितलं नाही? रागारागात कॉटसमोर तो एरझऱ्या मारत मध्येच तिच्या जवळ येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवत त्याने तिला प्रश्न केला. ती फक्त भरल्या डोळ्याने त्याच्याकडे पाहत होती. त्याचे सर्व प्रश्न बरोबर होते, कारण तिने नेहमीच तिच्या समोर असलेल्या सिच्युएशन मधून पळून जाणे हाच नेहमी सोयीस्कर मार्ग अवलंबला होता.
तिने पदराचा बोळा तोंडात खुपसला आणि खाली मान घालून रडू लागली. तिच्या डोळ्यातलं पाणी बघून खरं तर त्यालाही कसतरी झालं होतं, पण आज हे सगळं बोलणं गरजेचं होतं. नाहीतर नीरा कधीही हिम्मत करून उभी राहणार नाही हे त्याला माहित होतं. बस हेच केलं तू आयुष्यभर. काही झालं की फक्त रडली आहेस. त्याने तिच्या खांद्यावर हात रागात काढले आणि तिच्याकडे पाठ करून उभा राहिला. आयुष्यभर तू जे केलंस तेच आज तू माझ्या मुलीलाही शिकवत आहेस. त्याने कायराला त्याची मुलगी म्हणताच नीरा एकदम शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहायला लागली. पण त्याची पाठ तिच्याकडे असल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव काही तिला दिसले नाही. त्याला सुद्धा कायराला फक्त त्याची मुलगी म्हणताना वेदना होत होत्या, पण त्याने त्याचे डोळे बंद करत त्या वेदना आतल्या आत दाबल्या. कायरा, माझी मुलगी. तिच्या तोंडून कसे तरी शब्द बाहेर पडले. तुझी मुलगी? हो बरोबर, तुझी मुलगी. तू तिला पायावर चालायला शिकवलंस ना, म्हणून तू तिला तुझी मुलगी म्हणते. मग आता याच पायांनी पळायलाही शिकव. जशी तू पळत आली तशी तिलाही आयुष्यभर तोंड लपवून पळव. तो बोलत होता, पण त्याचा बोललेला प्रत्येक शब्द तिचं हृदय चिरून जात होता. नाही, मी तर फक्त. ती बोलत होती की त्याने तिचे बोलणे मध्येच तोडत तिला म्हणाला, मी जेव्हा एकटा पालक म्हणून तिला सांभाळत होतो तेव्हा सुद्धा मी तिच्या शिक्षणासाठी बेस्ट असेच टीचर हायर केले होते. पण आता मात्र तुझ्या म्हणण्यानुसार तिच्यासाठी एखादी साधारण शाळा बघावी लागेल. तरी सुद्धा जर त्या श्रीकांतने तुम्हाला बघून घेतलंच तर मात्र तिला तिथून सुद्धा काढून अजून एका दुसऱ्याकडे शिकवावे लागेल, किंवा शिक्षण सोडून घरीच बसून घ्यावं लागेल. तो बोलतच होता. त्याचं ऐकून तिने तिची मान नकारात हलवली. तू स्वतःला तिची आई म्हणतेस, पण आई तर आपल्या मुलींसाठी भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभी राहते. पण तू तर तिला संकटाशी 2 हात करण्याचं नाही तर संकटापासून पळण्याचा सल्ला देतेस. पण एक लक्षात ठेव, तिच्या अंगातही माझं आणि सोनाचं रक्त आहे. आमची मुलगी कधीही संकटापासून पळू शकत नाही. मेवाडच्या राजघराण्याची प्रिन्सेस आहे माझी मुलगी. संकटकाळी समोरच्याचा जीव सुद्धा घेईल आणि स्वतःचा जीव गेला तरी पर्वा करणार नाही. हेच संस्कार आहे तिच्या रक्तात. तो बोलता बोलता थांबला. बोलण्याच्या ओघात बरेच काही बोलून गेला होता याची त्याला जाणीव झाली, पण आता त्याला माघार घ्यायची नव्हती. तुझा स्वतःवर तर नाहीच, पण माझ्यावर सुद्धा विश्वास नाही. 1 वर्ष होईल नीरा आता आपल्या लग्नाला. या 1 वर्षात तुला मी एवढा सुद्धा विश्वास देऊ शकलो नाही की तू तुझं रक्षण करायला सर्व बाजूने कॅपेबल आहे. हीच खंत मला बोचत राहील. आणि राहिला प्रश्न कायराचा, तर ठीक आहे, मी कायराचं शिक्षण तुझ्यावर सोडलं आहे, तर तू म्हणशील तिथेच आपण तिचं ऍडमिशन घेऊ, किंवा तिला असंच घरी राहू देऊ. असं म्हणून त्याने तिचं ऐकूनही न घेता किंवा तिच्याकडे वळूनही न बघता त्या रूममधून बाहेर पडला. नीरा मात्र अजूनही रडत रडतच त्याच्या पाठमोऱ्यात जाणाऱ्या आकृतीकडे बघत मनात विचार करत होती. खरंच काय चुकीचं बोलला होता तो. खरे तर होते त्याचे प्रत्येक शब्द. काय केलं होतं तिने आजपर्यंत स्वतःसाठी. फक्त पळत आली होती. आणि आजही जेव्हा विषय कायराच्या शिक्षणाचा आणि तिच्या भविष्याचा होता, ती त्याच्याशी सुद्धा तडजोड करत होती. नीराने तिच्या डोळ्यातलं पाणी पुसलं आणि ती तिथेच मागे कॉटला टेकून डोळे बंद करून झालेल्या सर्व घटनांचा विचार करू लागली. कधी कधी सत्य आपल्या समोर उभं राहतं आणि आपल्याला आपल्या सगळ्या कमकुवतपणाशी सामना करायला भाग पाडतं. आज नीरा पहिल्यांदाच स्वतःपासून पळू शकत नव्हती, कारण प्रश्न तिचा नव्हता, कायराच्या भविष्याचा होता. अग्नीचे शब्द जरी कठोर होते
तरी त्यात लपलेलं सत्य तिच्या मनाला आतून हादरवून गेलं होतं. आता पुढे काय? नीरा तिच्या भीतीवर मात करेल का, की पुन्हा एकदा ती पळण्याचा मार्ग निवडेल? आणि अग्नी, तो तिच्यासोबत उभा राहील की तिच्यापासून दूर जाईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील पुढच्या भागात. जर हा भाग आवडला असेल तर लाईक करा. तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पुढचा भाग चुकू नये म्हणून पेज आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.